डबे रुळावरून हटवण्याचं काम रेल्वेकडून सुरू आहे। दुपारपर्यंत या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। या क्षणाची मोठी बातमी येते आहे। ट्रेनिंग अकादमी जवळ एक दुर्घटना घडली आहे। आमचे प्रतिनिधी विकास बदाणे आपल्या सोबत आहेत। विकास, दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होईल अशी शक्यता आहे। भुसावळजवळ मालगाडीचे 4 डबे घसरले आहेत, काय सांगाल? आमचे प्रतिनिधी विकास बदाणे आपल्या सोबत आहेत। विकास, भुसावळजवळ दुर्घटना घडली आहे, काय सांगाल? विकास यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय। दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असा अंदाज आहे। दरम्यान नागपूरकडे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस रखडल्या आहेत। ट्रेनिंग अकादमी जवळ ही दुर्घटना झाली आहे। भुसावळजवळ मालगाडीचे 4 डबे घसरल्यानं हा सगळा प्रकार घडला आहे। या क्षणाची मोठी बातमी येते आहे। भुसावळहून नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। आमचे प्रतिनिधी विकास बदाणे आपल्या सोबत आहेत। विकास, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, काय सांगाल? ऋषी, पहाटे 5:30 वाजता घडलेली ही घटना आहे। सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारी मालगाडी आहे। त्या ठिकाणी भुसावळचं जे झोनल ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी जवळपास 4 डबे रुळावरनं घसरले आहेत। डबे बाजूला करण्याचं काम या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेलं आहे। साधारणतः या सगळ्या प्रक्रियेला दुपारपर्यंत साधारणतः 6 ते 7 तास लागतील अशी त्या ठिकाणी माहिती आहे। सध्या तरी हावडा नागपूर ही जी आहे प्रवासी गाडी त्या ठिकाणी खोळंबल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळते। साधारणतः दुपारपर्यंत सगळं रेल्वे रूळ क्लिअर होतील आणि वाहतूक सुरळीत होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी विकास बदाणे आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।